महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा होत असताना शिवकांती प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी असतील मार्गदर्शक कैलास महाराज निचिते यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील मराठवाडा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले शिवमंदिर तयार झाले असून आज त्याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत तसेच साधू संत महंत हजारो शिवभक्तांच्या उपस्थित करण्यात येणार आहेत। आपण पाहू शकता, आपण आता या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। आपण बघू शकता मंदिराच्या डाव्या बाजूला ही माता जिजाऊंची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी होम हवन करण्यात आले असून या ठिकाणी आपण पाहू शकता गाभाऱ्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली मूर्तीचं आज लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उजव्या बाजूला आपण पाहू शकता माता भवानीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच शिवशंभूची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असेल। आपण ज्या प्रांगणामध्ये आहोत त्या प्रांगणाच्या याच्यामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गड किल्ल्यांचं शैली देणारे महाराष्ट्रातील विविध मंदिरांची शैलीचा प्रभाव असणारे हे मंदिर भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आले असून या ठिकाणी आपण पाहू शकता या प्रांगणामध्ये 36 प्रकारचे कोणे तयार करून या ठिकाणी शिवकालीन विविध देखावे साकारण्यात आले असून त्या देखाव्याच्या खाली बरोबर त्या प्रसंगाची माहिती देण्यात आली आहे। तसेच या मंदिराचा भव्य असं प्रवेशद्वार उभारण्यात आला असून याची उंची 36 फूट एवढी असून मंदिराची उंची ही 55 फूट एवढी आहे। अशा या भव्य दिव्य मंदिरामध्ये गड किल्ल्यांचं स्वरूप देऊन चारी चबुतरे चारी ठिकाणी टेरणी करणारे बुरुज ही या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहेत। या ठिकाणीची मूर्ती एक निर्माण केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी निर्माण केली आहे ती म्हैसूर येथील 7 फुटी काल्या पाषाणापासून बनवलेली असेल। ही मूर्ती अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती घडवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी या मूर्तीची निर्मिती केली असून असा विलोभनीय मूर्ती आज महाराष्ट्रासाठी आज याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि हजारो शिवभक्तांच्या साधू संत महंतांच्या उपस्थित होणार असले तरी हे आज लोकार्पित होणारे शिवमंदिर हे फक्त शिवमंदिर नसून महाराष्ट्रासाठी एक शक्तीपीठ असेल असा ठाम विश्वास शिवकांती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या वतीने व्यक्त करण्यात येते। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।